मित्रांनो, आत्ता हा सलग 19 तास मी सलग ड्रायव्हिंग करण्याचा कंप्लीट केलेला आहे. सहसा माझ्या पोटात कधी गोळा येत नाही, पण काल जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा थोडासा का होईना माझ्या पोटात गोळा आला होता. कारण की जेव्हा मी पुणे टू जयपूर डिस्टन्स आधी सर्च केलं होतं तेव्हा ते 1154 किलोमीटर दाखवलं होतं, आणि जेव्हा मी घरातून निघताना मॅप चालू केला त्यावेळेस ते डिस्टन्स 1313 किलोमीटर दाखवलं. आणि माझं गणित थोडंसं हल्लं, कारण की 150 किलोमीटर त्याच्यात ऍड झाले होते. मग आता करायचं काय? निघालो प्रवासाला. 6:30 वाजता काल मी घरातून निघालो आणि ठरवलं होतं मध्ये की बाबा 4 ते 6 ही साखर झोपेची वेळ असते. तिथे कुठेतरी एखाद्या हॉटेलपाशी गाडी पार्किंगला लावून एक छोटीशी पडी घ्यायची. पण माझी बॉडी ही ब्रह्ममुहूर्ताला सिंक्रोनाइज आहे. जसे 3:40 क्रॉस होतात तशी नवीन ऊर्जा माझ्या अंगात संचारते. त्याच्यामुळे मी तो सुद्धा थांबा घेतला नाही. मी जो काल 6:30 मी ड्रायव्हिंग चालू केलेलं आहे ते आत्ता मित्रांनो 1:45 झालेली आहेत, आणि अजून एक्झॅक्टली 3 तासाचा रस्ता हा जयपूरचा बाकी आहे. म्हणजे मी कंटिन्यू 22 तास ड्रायव्हिंग करणार आहे मित्रांनो. आणि हे म्हणजे मला याचा एक्सपिरियन्स नाही, पण हा एक्सपिरियन्स अतिशय वाढीव होता. कारण की कंटिन्यू 22 तास ड्राईव्ह करणं हे जोकचं काम नाहीये. खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि खूप म्हणजे डोक्याची दमछाक असते ऍक्च्युली. आता फक्त जाता जाता एक किशनगड हा एक स्पॉट आम्हाला आधीच लागतोय. तिथं आम्ही ते विजिट करून जाणार आहोत. आणि मी जर 22 तास जर ही ड्राईव्ह करून जर डायरेक्ट राजस्थानला विजिट करत असेल तर जसं कार्तिक महाराजांनी पृथ्वीला 3 फेऱ्या मारल्या होत्या तशाच 3 फेऱ्या मी माझ्या कारने पृथ्वीला मारू शकेल की काय, असा एक कॉन्फिडन्स माझ्या मनात डोकावत आहे मित्रांनो. पण एक जबरदस्त अनुभव होता आणि जबरदस्त मजा आली. अजून सुद्धा एनर्जी खतरनाक आहे. मी 24 तास सुद्धा ड्राईव्ह करू शकतो सलग, हा कॉन्फिडन्स मला याच्यामुळे मिळालेला आहे. अँड ऑफकोर्स थँक्स टू 2 रेड बुल्स. आणि मी घरातनं कोल्ड कॉफी करून घेऊन आलो होतो. त्यात 3 चमचे कॉफीचे टाकले होते. त्याच्या जोरावरती मी रात्र काढू शकलो, कम्प्लीट रात्र मित्रांनो, नॉट अ जोक. आणि आता मी लवकरच म्हणजे 3 तासात मी जयपूरला पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर रात्री सुद्धा काही साईट सीइंग कम्प्लीट करणार आहे. तर अशा प्रकारे ही एक्साइटिंग जर्नी आपली जयपूरची चालू आहे. चला, मी पुढचे अपडेट तुम्हाला देतच राहील. फॉलो मी. दिस इज आवर फर्स्ट डेस्टिनेशन अँड गेस व्हॉट, वेअर वी आर. मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि पहिलं आपलं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे डम्पिंग यार्ड. आता तुम्ही म्हणाल यार, एवढ्या जबरदस्त ट्रिपचं पहिलंच डेस्टिनेशन आहे, डम्पिंग यार्ड कसं काय असू शकतं? तर मित्रांनो, हे तुम्हाला वाटते ते डम्पिंग यार्ड नाही आहे, तर हे आहे मार्बल डम्पिंग यार्ड. आणि इथे जो आसपास आम्ही येत होतो या स्पॉटला जवळपास 1-2 स्क्वेअर किलोमीटरच्या अंतरात फक्त मार्बल्सची दुकानं होती. आणि तिथे जे सगळं कटिंग वगैरे होतं मार्बल्सचं, त्याचा जो सगळं वेस्टेज आहे मार्बलचा तो या ठिकाणी साठवला जातो आणि तो परत रियूज केला जातो काही कन्स्ट्रक्शन्समध्ये किंवा काही आर्ट प्रोजेक्ट्समध्ये. दिस इज फॉर सस्टेनेबिलिटी ऑफ द मार्बल दॅट द नॅचरल रिसोर्स वी आर हॅव्हिंग. तर तुम्हाला सरप्राईज देतो आणि हे लोकेशन दाखवतो. मी तर येडा झालो आहे, पहा. ओ हो 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 हो, क्लास क्लास यार, क्लास. अतिशय निळशार असं पाणी आणि असं वाटतंय आपण नक्की कुठे आलेलो आहोत. कारण की हे एक्सपेक्टेड नव्हतं की असं काही स्पॉट पहिलाच मला पाहायला भेटेल. मजा आली भाऊ, मजा आली. तर मित्रांनो, डम्पिंग यार्ड पण असावं तर असं की ज्याचा हेवा वाटावा. तर चला, निघतोय आपण आपल्या हॉटेलकडे जयपूरच्या, आणि संध्याकाळच्याही काही साईट सीइंग आहेत. तर चला मॅडम, निघूयात.
तर मित्रांनो, फायनली वी आर इन द सिटी ऑफ जयपूर, दॅट इज पिंक सिटी. आणि अतिशय गुलाबी अशी थंडी या ठिकाणी पडलेली आहे. आणि जसं की मी आधीही म्हणले की पिंक गोष्टी कोणाला आवडत नाहीत, तर मस्त अशी सुरुवात, आपलं पहिलंच डेस्टिनेशन आहे जयपूरमधलं, ते म्हणजे अल्बर्ट म्युझियम, जे अल्बर्टच्या नावाने ठेवण्यात आलेलं आहे. इथे हिंदू, इस्लामिक आणि गॉथिक अशा तिन्ही पद्धतीचे आर्किटेक्चर इथं एका स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतं. आणि विविध प्रकारचे जुने आर्टिफॅक्ट्स विथ द लाईक 2500 इयर्स ॲगोची मम्मीसुद्धा इथे अवेलेबल आहे. वेगवेगळे पेंटिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. हां, येस येस, थँक्यू. तर चला पटकन आपण एक सफर घेऊयात. खूपच छान आहे. मला आर्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्याच्या गोष्टी खूप कलाकुसरीसोबत एकदम निगडीत आहे, त्यामुळे मी खूप एन्जॉय केला आहे. थँक्यू दुर्गेश. हीच आहे ती 2500 वर्षांपूर्वीची ममी. आणि आत्ताच मी इथं एका लहान पोराला हाकललेलं आहे, कारण ते त्याच्या आईला बोलवताना 2 वेळा मम्मी मम्मी म्हणून ओरडते. तर चुकून मागून त्या मम्मीनी बघण्याऐवजी जर ही मम्मी उठली तर ते सगळ्यांना किती महागात जाईल, हे प्रसंगावधान ठेवता मी त्याला जस्ट इकडनं हाकललेले. सर, महाराष्ट्रातून आलो आहे या एका मराठी वाक्यावरच एंट्री बंद झाली असतानासुद्धा त्यांनी आम्हाला शेवटची 2 तिकीटं दिली. आणि अशा प्रकारे हा अल्बर्ट म्युझियम आम्ही संपूर्ण पाहिला आणि खूप उत्कृष्ट अशी आर्टिफॅक्ट्स आम्हाला तिथे पाहायला मिळाली. आता नेक्स्ट डेस्टिनेशन. मित्रांनो, अल्बर्ट म्युझियम पाहिल्यानंतर जौहरी बाजारमधून आपण पुढे आलो आहोत. आणि लहानपणापासूनच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक हवा करण्याची सवय आहे, त्याच्यामुळे साहजिकच पुढचं डेस्टिनेशन होतं आपलं हवा महाल. तर लगेच तुम्हाला एक क्विक लुक देतो आहे या ठिकाणी. हो, मस्त असं स्ट्रक्चर आहे. आत्ता रात्रीची एंट्री बंद आहे, कदाचित उद्या सकाळी मी आतून त्याच्यामध्ये एक फेरफटका मारेल. आत्ता जस्ट आम्ही इथे आलो आहोत, इथे फेरफटका मारला आहे या मार्केटमध्ये. आणि इथून पुढे मसाला चौक म्हणून आहे किंवा पत्रिका गेट म्हणून आहे, तिथे उत्तम असं स्ट्रीट फूड एन्जॉय करायला आता आम्ही जाणार आहोत. मित्रांनो, अतिशय मस्त असं वातावरण आणि एक वेगळीच काय म्हणतात, एक स्टाईल या शहराची आहे. आणि इथली लाईफस्टाईलसुद्धा खूप छान वाटली आणि एक एकंदरीत मस्त मजा येते. मी तर सगळंच खाणार, मला खूप भूक आहे आज. मित्रांनो, आत्ता आपण आहोत मसाला चौक. या ठिकाणी आपण मूग पनीर चिल्ला आणि राज कचोरी ही गोष्ट ट्राय करत आहोत. मित्रांनो, राज कचोरी एकदम जबरदस्त आहे आणि आता पनीर चिल्ला लगेच ट्राय करत आहे. हे सुद्धा मस्त आहे, पण कचोरी जबरदस्त वाटली. थँक्यू. ट्रिपचा पहिला दिवस हा जबरदस्त होता, जबरदस्त मजा आली. आता मला रेस्ट घेण्याची आवश्यकता खूप जास्त आहे. मला ह्याचे पाय दाबायचे कारण ऑर्डर आहे, मी नाही केलं तर उद्या मला काहीच भेटणार नाहीये. आणि 24 तास ड्राईव्ह केल्यानंतर दुसरा पर्याय राहत नाही मित्रांनो. तर चला, उद्या भेटूयात. उद्या जयपूरचा अजून एक दिवस आहे, तर अजून महत्त्वाचे पॉईंट ते मी तुम्हाला उद्याच सांगेन. भेटूयात उद्या. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी 8 वाजता आम्ही आमचं हॉटेल सोडलेलं आहे. तर पहिलंच लोकेशन आपलं आजचं आहे ते म्हणजे एम्बर फोर्ट आणि ते जयपूरपासून 11 किलोमीटर अंतरावरती आहे. तर हे मुघल आणि राजपूत स्टाईलचं हे फोर्ट बांधलं गेलेलं आहे. ते राजा मानसिंग यांनी 1592 बांधलेलं आहे. आणि काही विशेष गोष्टी तिथे आहेत. शीश महाल, दिवाने खास, दिवाने आम या बागा आहेत आणि विहंगम दृश्यावरची, गडावरची
मी तुम्हाला लवकरच दाखवतोय. स्टे ट्यून्ड. आता भेटूयात एम्बर फोर्टला. बाय. मित्रांनो, एम्बर फोर्टला जाताना सकाळी सकाळी भूक लागल्यामुळे जयपूरची सगळ्यात प्रसिद्ध कचोरी आपण या ठिकाणी खायला आलेलो आहोत. रावतची प्याज कचोरी खूप फेमस आहे जयपूरमध्ये, हे आपल्याला कळालेलं आहे आणि तीच आता आपण ट्राय करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर चला लवकरच एका पुणेरी खवय्याकडून या कचोरीचा रिव्ह्यू या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण प्याज कचोरी घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे याच्यावर कुठली चटणी वगैरे काहीच त्यांनी ऑफर केलेलं नाही, ही अशीच खायची असते. तर आता पाहूया त्याची टेस्ट कशी आहे. खूपच गरम आहे. एक मिनिट. आणि इथं स्वीट कचोरी पण भेटते ऍक्च्युली. टेस्ट तर जबरदस्त आहे यार कचोरीची. आम्ही आज आमच्या ट्रिपसाठी आम्ही गजक पण घेतली आहे, बाकी लोक सगळ्यांना गिफ्ट द्यायला. खूप भारी टेस्टी आहे. तुम्ही इथं जयपूरमध्ये आला असाल किंवा येणार असाल तर रावत कचोरी, प्याज कचोरी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो एम्बर फोर्ट या लोकेशनला. तर मित्रांनो, एम्बर फोर्टमध्ये या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे. मस्त अशी ही सुरुवात आजच्या दिवसाची झालेली आहे. भरपूर गर्दी दिसते सध्या तरी एम्बर फोर्टमध्ये. एक दोनच फक्त मस्त अशा गोष्टी एम्बर फोर्टमधल्या मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे एम्बर फोर्टवरती हत्तीने सुद्धा येण्याची सोय आहे. फोर्टमधले विविध पार्ट आपण या ठिकाणी निहाळणार आहोत. मित्रांनो, दिवाने खासची खास झलक फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. हा आहे दिवाने खास आणि खरंच बघूनही खास वाटते. बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर फायनली पुढच्या डेस्टिनेशनला आपण पोहोचलेलो आहोत. मीना पन्नाका कुंड. अतिशय उत्तम असे स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. इथे जास्त वेळ न थांबता पुढे जंतर मंतर पार्क आहे आणि जलमाला आहे. ते दोन गोष्टी कव्हर करायच्या आहेत आणि आधीमध्ये लागणारं ट्रॅफिक पाहता लवकरच इकडनं आपण रजा घेत आहोत मित्रांनो. तर मीना पन्नाका कुंड पाहिल्यानंतर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे, हे आहे मित्रांनो मानसागर लेक. आणि हे तुम्ही पाहू शकता त्याच्या सेंटरला जलमहल. 1699 साली हा बांधण्यात आलेला आहे. याला रोमॅन्टिक महल सुद्धा असं म्हटलं जातं. आता आपण उपस्थित आहोत या ठिकाणी जंतर मंतरला. पाहू शकता या ठिकाणी तुम्ही. इथे जवळपास 13 प्रकारची विविध यंत्र आपण या ठिकाणी पाहू शकतो, जी ॲस्ट्रॉनॉमिकल रिडिंग करण्यासाठी या ठिकाणी वापरली जातात. आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे की इथे येताना सनलाईट फार गरजेचं आहे, कारण की सनच्या पडणाऱ्या शॅडोमुळेच बऱ्याचशा गोष्टी इथे प्रत्येक डिव्हाइसमध्ये कॅल्क्युलेट केलेल्या जातात. पण सूर्यच आज छूमंतर झाल्यामुळे जंतर मंतरला ती मजा नाही. पण तरीसुद्धा आपण प्रत्येक यंत्र या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकलो. या पोरीला मी म्हणलं की आपण एखादा गाईड घेऊयात, पण ही खूप चॅप्टर आहे. ही बरोबर त्या ग्रुपच्या मागं फिरते आणि त्या सगळं गाईडचं ऐकतीये. मित्रांनो, नहारगडला जाण्याच्या आधी फक्त आपण जयपूरमधील श्रीकृष्णाचं अतिशय फेमस असं मंदिर या ठिकाणी आहे, जे आपण श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आलो आहे, ते म्हणजे गोविंद देवजी. पाहू शकता या ठिकाणी भक्तांचा महासागर.
7,000 वर्षांनंतर सुद्धा श्रीकृष्णाची काय फॅन फॉलोईंग आहे हे आपण त्यांच्या भक्तांकडे पाहू शकतो. कृष्णमय आणि भक्तिमय वातावरणातून आता आपल्या शेवटच्या डेस्टिनेशनकडे आपण निघालो आहोत. दॅट इज नहारगड. पुढील स्टेशन नहारगड. नहारगड फोर्टवरून जयपूर शहराचा हा चमचमता नजारा. And this is the last destination of Pink City. Tomorrow we will be leaving for पुष्कर and जोधपूर. आपण सकाळी सकाळी निघालो आहोत पुष्करकडे. जगातील बहुधा पहिलं आणि शेवटचंच ब्रह्मा टेम्पल. जगतपिता श्री ब्रह्मा मंदिर. ब्रह्मा मंदिर मित्रांनो, अतिशय जबरदस्त आणि प्रसन्न अशी मूर्ती. खूप भारी दर्शन झालं मित्रांनो. सकाळचे 9, 9:15 झालेले आहेत, पण एवढे काय खतरनाक ढग दाटून आलेले आहेत. मला इकडनं लवकरात लवकर कल्टी मारावी लागेल, नाही तर मी इकडं अडकून बसेल असं मला वाटतंय. जिस बात का डर था आखिर वही हुआ. खतरनाक बारिश यहाँ पे चालू हो गई है. हे बघा हे काय चाललंय. मला इथं पुढच्या जोधपूरच्या साईट सीइंगची टेन्शन आहे आणि हिला शॉपिंगची. मित्रांनो, पुष्करचं दर्शन घेतल्यानंतर गुगलने थोडासा मधला एक टुकार रस्ता दाखवला. तिथनं बरीच दमछाक करत नंतर पुढे चांगल्या रोडला लागलो आणि थेट जोधपूरला पोहोचलोय मित्रांनो. आणि आत्ता मी गेस वॉट कुठे आहे, इन द प्रिमाइसेस ऑफ उमेद भवन. तर लवकरच त्याची झलक खास तुमच्यासाठी. पाहू शकता भव्य आणि दिव्य असं हे उमेद भवन. अशा प्रकारे संपूर्ण उमेद भवन आम्ही खंगाळून काढलेलं आहे आणि मस्त आतमध्ये पाहण्यासारख्या बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. आणि इवन त्या सिक्युरिटीची थोडंफार गोड वगैरे बोलून मी अजून न एक्सप्लोअर करता येणारे काही पार्ट्स उमेद भवनचे मी पाहिले, त्याच्यामुळे थोडीशी अजून एक्साइटिंग झाली आतली जर्नी. आणि या खरं तर या उमेद भवनाने आम्हाला दोघांना एक उमेद दिली, कारण की मला जेवढं आवडेल तेवढंच माझ्या बायकोला सुद्धा हा भवन आवडलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आमच्या लग्नाची 25वी ॲनिव्हर्सरी आम्ही या ठिकाणी साजरी करणार आहोत. करायची आहे का? येस. चला ठीक आहे. तर आता पुढचं डेस्टिनेशन लवकरच. थँक्यू दुर्गेश. लवकरच मेहरंगडला पोहोचत आहोत. ॲक्च्युली 5 वाजता बंद होतो आणि आत्ता 4:45 झालेले आहेत. पण नेमकं पोलिसांनी मध्ये पकडल्यामुळे थोडासा या ठिकाणी यायला उशीर झालेला आहे. लेट सी काय होतंय. पण एक सांगू शकतो की इथले पोलीस मात्र थोडेसे त्रास देत आहेत इमेज बघून. जशी आपल्या पुण्यातली पोलीस करतात, हे बघा समोर गड, हा जसे आपले पुण्यातले पोलीस बाकीच्या पाट्या बघून थांबवतात, त्याप्रमाणे हा अनुभव मला राजस्थानमध्ये येत आहे. फायनली मित्रांनो तिकीट मिळालेलं आहे. शेवटचे 2-3 मिनिटं का होईना, पण आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. पाहू शकता हा जबरदस्त ह्यूज असा गड मेहरंगड. अतिशय ह्यूज वाटला खरंच. गड या शब्दाला हा किल्ला जागलेला आहे. शीश महल ऑफ मेहरंगड, नाइसली डन. मोती महल ऑफ मेहरंगड. मित्रांनो, मी आता मेहरंगडच्या टॉप फ्लोअरला आहे आणि तुम्ही जोधपूरला आलात आणि मेहरंगड जर नाही पाहिलात तर तुम्ही भरपूर काहीतरी मिस करताय. पहा इकडचा नजारा पहा, काय स्ट्रक्चर आहे, ह्यूज स्ट्रक्चर, वेल मेंटेन आणि काय कलाकुसर आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अरे याला म्हणतात फोर्ट किंवा गड मेहरंगड. हॅट्स ऑफ. खूप स्ट्रक्चर आवडलं, खूप मजा आली आणि ऐन टायमाला तिकीट मिळाल्यानंतर हा जो मिळणारा आनंद असतो तो काहीतरी वेगळाच असतो. नक्की विजिट करा मेहरंगड फोर्टला, जोधपूर राजस्थान.
मित्रांनो, जोधपूरचा आजचा शेवटचा स्पॉट आहे जसवंत थाडा आहे. जस्ट हुकलेला आहे आपल्या टाईममुळे, कारण की आपण मेहरंगडवर एवढे बिझी झालो आणि एवढे मग्न झालो की थोडासा वेळ आपला तिकडे जास्त गेला. पण काही हरकत नाही. आता आपण आलेलो आहोत आपला शेवटचा पॉईंट, तोच म्हणजे मंदोर गार्डन. मंदोर गार्डनची एंट्री मित्रांनो अतिशय छान. ओव्हरऑल मंडोर गार्डन पाहून मित्रांनो दिल गार्डन गार्डन झाले असं नक्कीच म्हणू शकतो. आज आपण निघालो आहोत जैसलमेरकडे आणि आज आपण तिथला जैसलमेर फोर्ट आणि डेझर्ट ड्रॉप म्हणून तिथे रिसॉर्ट आहे, तिथे खूप काही एक्साइटिंग गोष्टी आपण आज करणार आहोत. तर आजची सफर काही औरच असणार आहे, कारण की टिपिकल सगळा डेझर्ट एक्सपिरियन्स आपण या आजच्या दिवसात घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे माझा एक मित्र आहे मुन्ना, त्याची फॅमिलीसुद्धा ट्रिपला आहे आज राजस्थान जैसलमेरमध्येच. तर आज आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि आज आणि उद्या विशेष म्हणजे त्यांच्याबरोबरच आम्ही सगळे एकत्र मिळून फिरणार आहोत. मित्रांनो 7:30 वाजलेत, तुम्ही पाहू शकता फॉगचा सीन काय इथे. व्हॉट द फॉग मॅन. 5:15 वाजल्यापासून ड्राईव्ह करतोय, आता 8:15 झालेले आहेत, पण फॉग काय थांबायचं नाव अजिबात घेत नाहीये. अक्षरशः रस्ता दिसत नाहीये मध्ये मध्ये. तर त्यामुळे ह्या ट्रॅव्हलची ढाल करून मी जैसलमेरचा मार्ग माझा मोकळा करतोय. पण सिरियसली व्हॉट द फॉग. तर जैसलमेर फक्त 20 किलोमीटर राहिलेला आहे आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता वाळवंटाचा असणारा हा एक रखरखीतपणा आपल्याला जाणवतोय. आणि 5:15 ते 9:15 जवळपास 4 तास आम्ही फॉग चिरत चिरत आमचा मार्ग काढला. पण जेव्हा सगळ्यात शेवटी ऊन दिसला आम्हाला, तेव्हा जेवढा आनंद जादूला झाला असता तेवढाच आनंद हा आम्हाला झाला ऊन पाहून. आणि आता आपण पोचल्या सगळ्यात पहिले डेस्टिनेशन आहे आपलं जैसलमेर फोर्ट. आणि तिथं मी तुम्हाला एक नन्हे जैसलमेर आहे त्याची मी तुम्हाला भेट घडून आणणार आहे. तर चला मित्रांनो, पोहोचत आहोत आपण जैसलमेरला. लेट्स एन्जॉय. वेलकम टू द गोल्डन सिटी जैसलमेर फोर्ट. इकडचा सूर्यप्रकाश किती प्रखर आहे जैसलमेरचा हे तुम्हाला हिच्याकडे बघून लक्षात येत असेल. हिची तयारी बघा. मित्रांनो, ज्या फॅमिलीबद्दल मी बोलत होतो ती माझ्या मित्राची जान फॅमिली इथे प्रेझेंट आहे. मी 4 दिवस फक्त यांच्या आधी आलोय, तर मी यांचं राजस्थानमध्ये नक्की स्वागत करू शकते. कशात काय काका काय म्हणता, काय म्हणतेस ताई, कसा आला प्रवास, कसा आला? आता युट्यूब ब्लॉग येणार करायचं आहे. तर हाच माझा आहे लहानपणीचा 5वी पासूनचा मित्र मुन्ना. आणि जे मी नन्हे जैसलमेर म्हणत होतो तर तो हाच आहे नन्ना मुन्ना जैसलमेर. तर आता मस्त आहे की आम्ही या ठिकाणी फिरणार आपल्याला. अरे जबरदस्त. आम्ही 2 दिवस जैसलमेरमध्ये आहोत एकत्र आणि नंतर उदयपूरमध्ये आम्ही 1 दिवस आहोत. यांनी ॲक्च्युली 3 महिने आधी ट्रिप प्लॅन केली होती, पण ती मी 3 दिवसात केली. पण ठीक आहे, दॅट इज काय प्रॉब्लेम नाही. पण आता बघू, मजा करू, एन्जॉय करू. लेट्स गो. या ठिकाणी मला आमच्या लिलीची आणि आमच्या लकीची आठवण आली आहे. पिल्लू काय करते? पिल्लू ए पिल्लू. पिल्लू घाबरलं. खास तुमच्यासाठी माझ्या हेलिकॉप्टरने ड्रोन व्ह्यू तुम्हाला देतोय जैसलमेर फोर्टचा. मित्रांनो, आपण जैसलमेर फोर्टच्या टॉप फ्लोअरला आहोत आणि तुम्ही पाहू शकता हा विहंगम नजारा. या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे हा 1156ला बांधण्यात आलेला आहे आणि सेकंड ओल्डेस्ट हा किल्ला या ठिकाणी आहे. आणि याचं वैशिष्ट्य अजून एक असं की याला लिव्हिंग फोर्ट म्हणतात. म्हणजे 80% जागा या फोर्टची इथे अजूनसुद्धा लोक राहतात. तर ही या किल्ल्याची वैशिष्ट्य आहेत.
एकंदरीत मला हा किल्ला खूप आवडला, छान वाटला. वरचा नजारासुद्धा खूप छान आहे. पण खरं सांगायचं गेलं तर मेहरंगगडनी अजून थोडीशी जास्तच जागा माझ्या मनात नक्कीच केलेली आहे. पण ओव्हरऑल खूप मजा आली. राधे, एकंदरीत आपली ट्रिप कशी चालली याचं काय वर्णन करशील? मला खूप आवडली. आणखी मी विचार करते की आम्ही प्रत्येक इयर एंडला कुठेतरी जायचं, जेणेकरून आमचं असं प्रेम घट्ट होत जाईल आणि आम्ही खूप सारे मेमरीज क्रिएट करू. आणि ट्रिपला नाही नेलं तर प्रेमाचं काय ते नाही माहिती. डेझर्ट ड्रॉप सिम्पली वाऊ, मस्त. रॉयल सूट मित्रांनो ऑफ डेझर्ट ड्रॉप खूपच छान. डेझर्ट ड्रॉपने शालकरांसाठी एक शामियाना बांधला. तर शालगर आणि जाना फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत. हाय हाय. तर आता सगळेजण आम्ही राईडला चाललेलो आहोत डेझर्टकडे. जबरदस्त मजा येणार आहे आणि अजून बाकीच्या काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत पाहूयात लवकरच. हिप हिप. चला. भाऊ, खतरनाक अशी राईड होती. अक्षरशः व्हिडिओ काढायला नो चान्स मित्रांनो, नो चान्स. म्हणजे जे काय उचलून आदळलोय आम्ही. जबरदस्त अशी ही राईड होती आपल्या कारची. मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली सफारी तुम्हाला? अजून पाहिजे. आदळायचे खतरनाक होती, पण धरून बसावं लागलं खूप व्यवस्थित, कारण की खतरनाक फास्ट चालले होते ते. मम्मी का भी इसमें डाल. कैमल राइड. मैं तेरे कदमों में रख दूं ये जहां, मेरा इश्क दीवानगी. आत्ता मी आहे वाळवंटात आणि ह्या रेतीकडे पाहून सहजच मला तुम्हाला ज्ञान पाजळायची इच्छा झालेली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात, काही इव्हेंट्स घडतात की ते योग्य वेळी सोडून देणं फार गरजेचं असतं. आणि आपण ते जेवढे घट्ट धरायचा प्रयत्न करू तेवढेच ते आपल्या हातातून असे निसटून जातात. त्याच्यामुळे योग्य वेळेस योग्य गोष्टी सोडून द्या. बाय बाय जाना फॅमिली. आम्ही सनसेट नंतर निघत आहोत. अप्रॉक्सिमेटली 1 तासाने. ते भरपूर प्रवास करून आलेलेत. तो इतना तो बनताय रेस्ट. मित्रांनो, मस्त असा सनसेटचं हे दर्शन घेतल्यानंतर आता आपण परत एकदा डेझर्ट ड्रॉपकडे वळत आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे या दिवसाची सांगता घेत आहे. जबरदस्त असा दिवस होता. खूप मजा आली. एक डेझर्ट एक्सपिरियन्स मस्त होता. आणि डेझर्ट ड्रॉपचं जेवणसुद्धा आत्ता कमाल होतं. तर मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत. डेझर्ट ड्रॉपमध्ये आता नाश्ता करून आपण पुढे जाणार आहोत. काही करा, पण वाळवंटातल्या थंडीचा नाद करू नका. खतरनाक थंडी. पण आता चला, पुढची सफर आपली चालू येते. वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला भेट देऊयात इन जैसलमेर. आजचं आपलं पहिले डेस्टिनेशन आहे कुलधारा विलेज. याचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हे ते आहे मेन गेट, जिथून आपण आत्ता जस्ट आतमध्ये आलेलो आहे. कुलधारा विलेज म्हणजे याला एक हॉन्टेड विलेज असं सुद्धा म्हणतात. एक शापित गाव की जिथे काही विचित्र घटना कायम घडलेल्या आपल्याला मीडिया थ्रू किंवा बऱ्याचशा लोकांच्या सांगण्यातून ते आपल्याला लक्षात येतात.
तर असं इथं काय घडलं होतं की हे गाव शापित झालं आणि काय अशा घटना घडल्या होत्या त्याची मी तुम्हाला आयडिया आत्ता देणार आहे. तर मित्रांनो, का म्हणलं गेलं याला घोस्ट टाऊन, तर आपण छोट्याशा स्टोरीमध्ये ते समजून घेऊयात की या ठिकाणी पालीवल ब्राह्मण त्यावेळेस राहत होते आणि त्यावेळेसचा एक दिवाण होता राजाचा, सालीम सिंह म्हणून. तर त्याची नजर इथल्या एका पुजाऱ्याच्या मुलीवर पडली आणि त्यांनी त्या पुजाऱ्याला अट टाकली की येत्या पौर्णिमेच्या आत ही मुलगी तुम्ही मला सोपवा, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अशी अट टाकल्यानंतर कुलधारा आणि आजूबाजूची जी 84 शहरं, जी छोटीच होती पण ती डेव्हलप झाली होती, तर त्या सगळ्या लोकांनी रात्री मीटिंग केली आणि एकाच मीटिंगमध्ये सगळ्यांनी निर्णय घेतला की जर आपल्या मुलीच इथे सुरक्षित नसतील तर इथं राहण्यात काहीच फायदा नाही आहे. आणि एका रात्रीत मित्रांनो अख्खच्या अख्खं गाव या ठिकाणी खाली झालेलं आहे. हे खूपच जास्त सरप्रायझिंग आहे. आणि त्यांना अशा प्रसंगामुळे हे त्यांचं राहतं घर, जे सगळे व्यापारी होते, धनिक होते, ती सगळी लोक ॲट अ टाईम सगळं सोडून गेली आणि जाताना म्हणूनच त्यांनी या सिटीला शाप दिला की जर आम्ही इथे राहू नाही शकलो तर इथे कोणीच राहू नाही शकणार. आणि त्याच्यामुळेच मित्रांनो आजही हे गाव ओसाड पडलेलं आहे. आणि असं म्हणण्यात येतं की संध्याकाळी 6 नंतर इथे कोणीच येत नाही, कारण की इथे चित्रविचित्र एक्सपिरियन्सेस लोकांना येतात, जसे की भास होणे, आवाज येणे. तर अशा चित्रविचित्र गोष्टी या ठिकाणी घडल्याचे बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. तर हे आहे मित्रांनो कुलधारा विलेज. मस्त वाटतंय, म्हणजे त्यांच्यासाठी वाईट झालं, पण आता हे बघायला जबरदस्त वाटतंय. ही बघा आमची मंजुलिका कशी घोस्ट टाऊन पाहतीये. खास लोकांना पाहण्यासाठी कुलधारा विलेजमध्ये काही घरं त्यांनी शेण आणि मातीने रिकन्स्ट्रक्ट केलेली आहेत मित्रांनो, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि एक इनसाइड अपडेट की जरी याला घोस्ट टाऊन म्हणलं गेलं असलं तरीसुद्धा या ठिकाणी काही फॅमिलीज राहतात आणि बॉलिवूड, विशेष म्हणजे बॉलिवूडच्या बरेचशा फिल्म्सची शूटिंग या ठिकाणी करण्यात येते. आणि एक कुलधाराचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावं लागेल, आधी हे शहर धनिक होतं, महाधनिक होतं आणि आत्तासुद्धा राजस्थान सरकारला करोडो रुपयांचा निधी हे शहर उत्पन्न करून देत आहे. कुछ तो बात है. आता निघालो आहोत मित्रांनो पटवो की हवेली पाहायला. मित्रांनो पाहू शकता सुंदर अशी पटवो की हवेली, मस्त वाटते खूप. तर जस्ट मित्रांनो आपली पटवो की हवेली पाहून झालेली आहे आणि हवेलीचं काम पाहता इतकं सुंदर, त्यांनी त्याच्या राणीला किती सहज पटवलं असेल याची कल्पना आपण करू शकतो. जैसलमेर बडा बाग, मस्त सुंदर असं बडा बाग पाहिल्यानंतर आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे गाडीसर लेक. मित्रांनो जैसलमेरचं शेवटचं डेस्टिनेशन गाडीसर लेक. 2 दिवस जैसलमेर मस्त फिरलेलो आहे, नन्हे मुन्ने जैसलमेर बरोबर आणि मजा आली आहे. आता इकडनं जाना फॅमिली जोधपूरकडे चाललेली आहे आणि मी उदयपूरकडे चाललेलो आहे. उदयपूरकडे प्रस्थान. मित्रांनो तर उदयपूर या शहरात आपण आलेलो आहोत आणि जस्ट हॉटेलमध्ये चेक इन करून आपण आता साईट सीइंगला निघालो आहोत. ॲक्च्युली आता फतेह सागर लेक आणि सहेलियों की बारी आणि त्याच्यानंतर काही डेस्टिनेशन्स होती, पण एक न प्लॅन केलेली डेस्टिनेशन ऐन टायमाला या ठिकाणी ॲड केले आणि ते डेस्टिनेशन इतकं कडक आहे, इतकं कडक की ते आता तुम्हाला पाहिल्यावरच कळेल. पहा. अरे हो हो हो, किती ती एक्साइटमेंट. तो पॉईंट आपण पाहणारच आहोत मित्रांनो, पण त्याच्यासाठी करावी लागते या ठिकाणी थोडीशी चढाई. ओ हो 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 हो, काय जबरदस्त असा स्पॉट मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे बडी तालाबचं पाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो, या पर्वताच्या सराउंडिंगला आहे. आणि काय हा जबरदस्त असा नजारा, अनएक्सपेक्टेड असा पॉईंट होता. मी जस्ट त्याचे पिक्स बघितले आणि ठरवलं की सगळ्यात पहिला पॉईंट हाच कव्हर करायचा आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी थांबल्यावर मला एकच गाणं सुचतंय, धीवरा प्रसर शौर्य भारा
उत्सरा धीर गंभीरा. आता तुम्ही म्हणाल हे गाणं सुचण्याचं काय कारण आहे ते, तर कारण असं एक मित्रांनो की मी जिथे थांबलोय आता ते आहेत बाहुबली हिल्स. आणि मी नक्कीच सांगू शकतो हे टुरिस्ट अट्रॅक्शनचा बाहुबली पॉईंट आहे हा मित्रांनो. 100% तुम्हाला बाहुबली हिल्स हा स्पॉट आवडलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या उत्कटतेने मी त्याचं वर्णन केलं होतं त्याच तो साजेसा उतरलाय. आणि जर तो तसा नसता तर त्या ठिकाणी माझी फजिती झाली असती आणि कदाचित प्रेक्षकांचा रोष मी त्या ठिकाणी ओढवून घेतला असता. पण नशीब माझं की तसं काही झालं नाही आणि तो स्पॉट चांगला निघाला. आणि शेवटी काय असतं, एका कलाकाराचे प्रेक्षकच हे मायबाप असतात. हो कलाकार, चला गाडी चालवा. हो मॅडम, हो. खूप छान वाटली सिटी, वाईब एक मस्त आहे सिटीची आणि मजा आली खूप. आणि विशेष म्हणजे दिस इज द सिटी ऑफ लेक्स. पण पहिलंच डेस्टिनेशन आज आपण हिल्सपासून चालू केलं, बाहुबली हिल्स. तर थोडासा अन्यायच झालेला आहे द सिटी ऑफ लेकवरती. तर उद्या सपाटून सगळे लेक्स आपण पाहणार आहोत आणि या सिटीचा मनमुराद आनंद लुटणार आहोत. आणि विशेष म्हणजे उद्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. सिटी पॅलेस उदयपूरला आपण पोहोचत आहोत. सिटी पॅलेसपासून दिसणारा हा सुंदर असा लेक पिचोला. मित्रांनो, या ठिकाणी सिटी पॅलेसचं तिकीट आहे 450 रुपये आणि बोटिंगचं तिकीट आहे 600 रुपये आहे. या ठिकाणी सुंदर अशी ही बोट राईड चालू झालेली आहे मित्रांनो. आणि समोरच तुम्ही पाहू शकता हा सिटी पॅलेस. विहंगम असा हा नजारा, म्हणजे खूप भारी, खूप भारी. कशी आहे म्हणणे बोट राईड? एक नंबर, फुल मजा. बोट राईडमधून आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ती प्लेस म्हणजेच जगमंदिर. काय म्हणजे काय वर्णन करू आता मी या गोष्टीचं. म्हणजे इकडचं वातावरण ॲक्च्युली अनुभवण्यासारखं आहे आणि जे प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी म्हणजे त्याचीच खरी ही मजा आहे. त्याच्यामुळे मी किती वर्ड्समध्ये हे एक्सप्लेन करू, कारण सारखंच जबरदस्त आणि भारी आणि असं म्हणण्यात पण कधी कधी थोडंसं जास्तच वाटतं ते. पण तो अनुभवच घेण्यासारखा आहे. सिटी ऑफ लेक्स असं उदयपूरला का म्हणलं जातं तर ते मला नक्कीच या ठिकाणी जाणवलेलं आहे आणि कळालेलं आहे. खूप छान उदयपूर आणि एक जबरदस्त वाईब उदयपूरची सुद्धा. राजस्थानमध्ये बरंच काही फिरण्यासारखं आहे एवढं मात्र नक्की. मेवार डायनेस्टीनी 1600च्या शतकात बांधलेला हा सिटी पॅलेस. तर चला आता इथून रजा घेऊयात. आणि मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आणि ते म्हणजे आहे सहेलियों की बारी. मित्रांनो, हे राणा संग्राम यांनी बनवलेली ही बाग आहे ॲक्च्युली. आणि ही 1710 ते 34 या दरम्यान बनवली गेलेली बाग आहे. मित्रांनो, मी ही सहेलियों की बारी पाहिली, ही बाग. इवन मी इराणमध्ये पर्शियन बाग पाहिली जी 7000 वर्षांपूर्वी तयार केली गेलेली होती. पण ॲज अ एक पुणेकर आपल्या मनात फक्त एकच बाग आणि ती म्हणजे येस यू आर राईट, सारस बाग. मित्रांनो, आणि फायनली आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनला उदयपूरच्या आणि इवन आपल्या ट्रिपच्या फायनल डेस्टिनेशनला आपण पोहोचलो आहोत. आजच्या दिवसाची सुरुवात ही बोटिंगपासून झाली होती आणि एंडसुद्धा बोटिंगपासूनच होतोय. पण हे लोकेशन जे आत्ता आपण चाललोय ते आहे फतेहसागर लेक. तर चला तुम्हाला काही खास दृश्य दाखवतो फतेहसागर लेकची. मित्रांनो, मी तुम्हाला ॲक्च्युली फतेहसागर लेकच्या सेंट्रल प्रिमायसेसची काही दृश्य दाखवणार होतो पण माझं कन्फ्युजन त्या ठिकाणी झालेलं आहे. तो प्रिमायसेस क्लोज होता तर आपण फक्त बोट राईड आपण त्या प्रिमायसेसच्या शेजारी घेतली आहे. पण तो जो काही एक्सपिरियन्स होता तो खूप जबरदस्त होता. आणि या शहराला सिटी ऑफ लेक्स का म्हणलं जातं ते अशा लेक्समध्ये बोट राईड घेतल्यावर नक्की कळतं. ह्यूज असा प्रिमायसेस पहा लेकचा, खूप मस्त. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा 1687ला बांधण्यात आलेला महाराणा जयसिंग यांच्याकडून हा बांधण्यात आलेला आर्टिफिशियल लेक आहे मित्रांनो. आर्टिफिशियल लेक, एवढा लेक आणि ते पण सिटीच्या मध्यवर्ती असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि सिटी ऑफ लेक्स फिरून खूप मजा आली. उदयपूरची वाईब जबरदस्त होती. उदयपूर खूप जास्त आवडलं. इवन सगळंच राजस्थान आवडलं. पण अशीच मी काही फायनल कमेंट देणार नाही आहे. जेव्हा मी पुण्याच्या आसपास पोचेल तेव्हा मी फायनल कमेंट देणार आहे ट्रिपची. सो स्टे ट्यून्ड. फायनली ती वेळ आलेली आहे मित्रांनो.
आपली ट्रिप कशी होती ही फायनल कमेंट माझी आता मी देणार आहे. पण त्याच्या आधी मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे माझा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा होता. कारण की फर्स्ट टाइम लाईफ मध्ये मी एवढं ड्रायव्हिंग स्ट्रेच केलेलं आहे. आता बघा रात्रीचे 11:15 झालेले आहेत. मी सकाळी 11:15 वाजता गाडी चालवायला सुरू केलेली आहे मित्रांनो. आणि जवळपास 750 किलोमीटर अंतर आपण 12 तासात कंप्लीट केलेले आणि पुण्यासाठी शेवटचे 150 किलोमीटर आता राहिलेले आहेत. तर जवळपास ही 15 तासाची जर्नी आहे. उदयपूर टू पुणे ही आपण कंप्लीट करणार आहोत. आणि आधीचं तर तुम्हाला माहितीच आहे कंटिन्यू 22.5 तास ड्रायव्हिंग करून आपण 1313 किलोमीटर डिस्टन्स कंप्लीट केलं होतं मित्रांनो. खरंच सांगतो म्हणजे इव्हन जेव्हा मी नॉर्मली बसलो होतो तेव्हा सुद्धा मला भास होत होता की मी मुव्हिंग आहे. एवढं ते कंटिन्यू 22 तास गाडी चालवून मला तो एक भास होत होता. आणि विशेष म्हणजे ह्या संपूर्ण ट्रिपचं आपलं टोटल डिस्टन्स कव्हर जे आहे ते 3900 किलोमीटर 3900 किलोमीटर मित्रांनो कंप्लीट झालेलं आहे. आणि एक जबरदस्त हा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स होता. आणि जर तुम्ही पाहिलं तर CNG हे सगळीकडे अवेलेबल होतं आपल्याला रूटवरती. फक्त जैसलमेरच्या साईडला आपल्याला कुठेही CNG पंप्स ऍटलिस्ट मला तरी मिळाले नाहीत. तर आपली जी टोटल जर्नी होती ती 75% CNG आणि 25% पेट्रोलवरती झालेली आहे. आणि अशा प्रकारे हा जबरदस्त. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की जवळपास जी सगळी टोलची कॉस्ट होती आपल्या संपूर्ण रूटवरती ती जवळपास 4,500 रुपये आपल्याला आलेली आहे. तर हे सगळे डिटेल्स होते मित्रांनो माझ्या ड्रायव्हिंग रिलेटेड. आणि आता ती फायनल कमेंट आपल्या ट्रिपची. ट्रिप कशी होती मी काय वर्णन तुम्हाला करू. म्हणजे भारतात आपण जेव्हा एखाद्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण ऑल टुगेदर एका नवीन कंट्रीला भेट देतोय की काय. कारण की तिथली लोक, तिथला पेहराव, तिथलं फूड, या सगळ्याच गोष्टी, तिथली भाषा, या सगळ्याच गोष्टी एकदम चेंज होतात मित्रांनो. आणि तोच खरा अनुभव आहे आपल्या भारतात फिरण्याचा. आणि खूप मजा आली. मेन म्हणजे राजस्थान मधली जी महत्वाची शहरं आहेत आपण सुरुवात केली द पिंक सिटी, त्यानंतर ब्लू सिटी, त्याच्यानंतर गोल्डन सिटी आणि त्याच्यानंतर द सिटी ऑफ लेक्स. म्हणजे जी महत्वाची 4 शहरं होती मित्रांनो ती आपण कंप्लीट केली. प्रत्येक शहराला एक त्याचा वेगळा वाईब होता. आणि तिथली थंडी म्हणा, तिथलं वातावरण म्हणा, जैसलमेरचा डेझर्ट एक्सपिरियन्स म्हणा आणि उदयपूरचे सुंदर असे लेक्स आणि प्रत्येक शहराचं एक सिटी पॅलेस आणि जे काही हेरिटेज आणि जे काही कल्चर त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे त्याची मजा काही औरच आहे. म्हणजे राजस्थान मित्रांनो खरंच फिरण्यासारखं आहे. आणि खूप असा एन्जॉय या ट्रिप मध्ये आम्ही केला. आणि अजून जर काही सांगायचं झालं तर येस, तिकडचं जे फूड आहे ते इतकं एन्जॉय केलं म्हणजे दही भल्ले म्हणू नका, पोहे म्हणू नका, हलवा म्हणू नका, मूगदाल हलवा म्हणू नका, दूध जिलेबी म्हणू नका, दाल बाटी म्हणू नका, घेवर म्हणू नका. काय ती सुपर अशी टेस्ट. इव्हन सकाळी पोहे सुद्धा नाश्त्याला खाल्ले ते पण 3 प्लेट दणकून आणलेत मित्रांनो आज सकाळी निघताना. तर सांगायचं एवढंच होतं की फूड इतकं जबरदस्त आहे आणि स्ट्रीट फूड तर इतकं एन्जॉय केलं की म्हणजे काय त्याला काही लिमिटच नाही. तर अशी जबरदस्त ही ट्रिप होती मित्रांनो. जर तुम्हाला जर कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही राजस्थानची निवड नक्कीच करू शकता. खूप जबरदस्त असं स्टेट आणि खूप जबरदस्त अशी आलेली मजा. तर हा होता माझा ट्रिपचा अनुभव. राधू, तुला कसं वाटलं ट्रिपचा अनुभव? आय थिंक शी हॅज नो वर्ड्स टू एक्सप्लेन इट. फक्त शेवटचे 2 शब्द म्हणतो, केसरिया बालम पधारो मारे देश. थँक्यू.